बघा मी काय घेऊन छोटीशी शॉपिंग आहे. तुम्ही म्हणाल काय शेअर करते. तर हे बघा म्हटलं होतं ना थोडंसं बेडरूममध्ये पाणी येते आणि बागेतलं पण पाणी काढायला इझी आहे. माझ्याकडे होता आधी हा मॉप, पण थोडंसं साईजमध्ये कमी होता. ह्याची साईज बघा मला खूप छान भेटलाय. तर हा ना नाथ कंपनीचा आहे, नाथ प्रोडक्शनचा आहे. खूप छान आहे आणि हेवी पण आहे, हेवी मटेरियल. आणि ह्याची रुंदी बघू शकताय किती आहे, खूपच मोठी मस्त आहे. आता कधीही एनी टाइम फरशा वगैरे धुवायच्या जरी झाल्या ना तर मला कम्फर्टेबल होईल पटकन. तर निघून तुम्हाला काल बोलले होते की माझा पहिला मॉप खराब झाला आहे आणि माझ्याकडे असा होता कंटेनरवाला मॉप आणि तो आम्ही लगेच झटपट त्याचा अनलॉक करताना ना यूज करता आला नाही आणि त्यामुळे खराब करून टाकला. तर मी हा आणला बघा परत, जेणेकरून पिळायचा त्रास नको. हा पण मी कंपनीचाच घेतलेला आहे. ही एक्स्ट्राची एक रिंग फ्री भेटली आहे आणि हा असा आहे मस्त मला. तर हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सुप्रिया आणि सुप्रियाज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्यांच्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत. ज्या ज्या कोणाच्या घर बांधायचं असेल, कोणाची गाडी घ्यायची असेल, कोणाचं काय घ्यायचं असेल, कोणाचं गोल्ड घ्यायचं असेल, तर सगळ्यांच्या तुमच्यासोबत माझ्याही पूर्ण होत. तर स्वामी महाराज नक्की पूर्ण करतील. तर इकडे ना मी खूपच छान लागते. कोणाला हवं असेल तर नक्की तुम्ही केदार फरसाणला भेट द्या. म्हणून आम्हाला खायला चहा पण सारखं सतत लागते, त्यामुळे खारी आणली. ही मेथी खारी आहे, खूप छान आहे. कोणाचं तर प्रोडक्शन आहे, गुरु माऊली प्रोडक्शन आहे, ती पण छान आहे टेस्टला. मी घेऊन आली. सॉरी ही मेथीची आहे, ही मेथीवाली आहे आणि ही रेग्युलर साधी खारी आहे. खारी आम्हाला खूप आवडते म्हणून मी 4 पॅकेट आणले. आणि आमचं चहाचा टायमिंग आणि आमची टप्पी बघा, हे बघा हिचा पण चहाचा टायमिंग. आमचा चहा चालू झाला की हिला पण खायला लागते. ही पण बिस्किट शोधायला. टफी काय पाहिजे? टफी काय दिसलं ग तुला? घाबरवते का काय बाई? काल पाल होती, आज काय तुला दिसणार आहे? इकडे बघ, काय पाहिजे तुला? टफी जो आली झोप तुझी बाळाची. टफी काय पाहिजे? पुढे सरको नका, मागे सरका. चल देते खायला. उठ उठ, चल चल की उठ. दे रे खारी. उठ चल उठ. चला खावा ते. तर इकडे ना टफीला खायला घातलेला तुम्हाला मुद्दा म्हणूनच दाखवते, कारण ना टफी एक असा मुकाजीव आहे की जिला मी खाली कितीही घाला, प्लेट सोडून किंवा खाली असं जमिनीवर काय टाकलं ना ती अजिबात जमिनीवर काय खात नाही. तिला असं चटईवरती किंवा असं कपड्यावरती घेऊनच ती खाते. खाली अजिबात असं म्हणजे रिकामं फरशीवरती टाकलेलं किंवा खाली घाण पडलेलं अजिबात ती खात नाही. असली टक्की. तर आपल्याला उद्या बनवायचे डोसे. पावसाळा चालू आहे त्यामुळे बरेच दिवस झाले आमच्या डोसे अजून झालेले नाही आहे. तर जानूला आमच्या डोसे खूप आवडतात, त्यामुळे राशन म्हणजे आम्हाला मिळत नाही. तर तांदूळ राशनचे नव्हते आणि राशनच्या तांदळाचे खूप छान डोसे होतात, त्यामुळे मी थांबले होते. तर आता आपल्याला मिळालेत राशनचे तांदूळ, तर ते तुम्हाला मी मापासहित सांगते कसं बनवायचे. मागच्या वेळेस उत्तप्प्याची रेसिपी मी टाकली आहे चॅनलवरती, पण उत्तप्पा बनवताना मी ते ज्यांना म्हणजे काही जणींना ना त्याचं माप व्यवस्थित समजलं नाही, त्यांनी मला बोलल्या होत्या. तर मी आता व्यवस्थित तुम्हाला सांगते, ते नीट देऊन म्हणजे नीट लक्ष देऊन ऐका. तर हा बाऊल आहे माझ्याकडे, अशी वाटी आहे मोठी. इकडे बघा अशी मोठी वाटी आहे. तर ह्या वाटीने ना मी आता 4 वाटे तांदूळ मोजून घेतली, दाखवते तुम्हाला. हे बघा अजून थोडं घालते, तुझं सपाट भरून तुम्ही हे बघा असे तुम्ही 4 बाऊल वाटे तांदूळ घ्यायचे. 2 3 आणि हे 4. आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना पाऊण वाटी उडदाची डाळ घालायची. 4 वाट्या तांदळासाठी पाऊण वाटी उडदाची डाळ आणि वाटी चणा डाळ, हरभरा डाळ अर्धी वाटी हरभरा डाळ दिसतीये का बघा, अर्धी वाटी हरभरा डाळ. आणि त्याच्यानंतर 1 वाटी फुल
कांदे पोहे, हे बघा असे मेथीदाणे आपण याच्यानंतर धुवून झाल्यानंतर ना ज्यावेळी आपण भिजायला ठेवतो ना त्यामध्ये मग आपल्याला हे मेथीचे दाणे ॲड करायचे आहेत. आणि आता तुम्हाला मी सांगितलं हे परफेक्ट माप आहे. ह्या पद्धतीनेच मी माझ्या कॅन्टीनला डोसे बनवत होते आणि खरंच सांगते खूपच मस्त होतात आणि माझ्या हातचे डोसे सगळ्यांनाच आवडतात. त्यामुळे ही परफेक्ट रेसिपी मी तुम्हाला दिलेली आहे. यातलं कुठलंही मी काही एक्स्ट्राचं काय सांगितलेलं नाही असं नाही. जे मी स्वतः बनवते त्याचप्रमाणे तुम्हाला सांगितलेले आहेत. ह्याप्रमाणे नक्की करून बघा, तुमचा कधीही डोसा फसणार नाही. ह्याच डोश्याचे पेपर डोस्याला हेच बॅटर असतं पण थोडंसं त्याची रेसिपी वेगळी आहे. त्यामुळे पेपर डोसा ह्याचा नाही बनत. पेपर डोसा करताना थोडंसं मटेरियल वेगळं घालावं लागतं थोडंसं. तर तीही मी एक दिवस तुम्हाला रेसिपी शेअर करेन. पण ही जी मी तुम्हाला दाखवलेली आहे ना, हे जे माप दाखवलेलं आहे ते फक्त स्पंजी डोशाचंच आहे. लक्षात घ्या की हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे माप, ह्याप्रमाणे सगळं केलात तर तुमचे स्पंजी डोसे एकच नंबर होतात. कधीही फसणार नाहीत तुमचे. खूप छान त्याला स्पंज येतो. तुम्ही म्हणजे केल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच. हे तांदूळ वगैरे सगळं आपण हे आता स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेऊया आणि मगच भिजत ठेवूया. ते 8 तास हे तांदूळ भिजले पाहिजे स्वच्छ. आणि मग हे आपण वाटून घ्यायचे आहेत. आणि वाटताना ना जास्त बारीक नाही वाटायचं आणि जास्त जाडसर पण नाही ठेवायचं, मीडियममध्ये ठेवायचं हे सगळं बॅटर. तर आता ह्या बॅटरमध्ये बघा मेथीदाणे टाकते मी. 2-3 चमचे टाकून द्यायचे आणि मस्त झाकण लावून हे भिजण्यासाठी आपण आता हे ठेवून देऊया. ह्यामध्ये मी दुसरं एक्स्ट्राचं काही टाकलेलं नाही आहे. आता हे छान बॅटर भिजलं ना की मग आपण बारीक करायला घेऊया. तर आता मी झाकून ठेवते आणि संध्याकाळी झोपताना ना, तर इकडे मी भिजवलेले तांदूळ ना 6 ते 8 तासानंतर रात्री झोपण्याच्या आधी मी वाटून ठेवणार आहे. तर इकडे मी डाळ भाजायला ठेवली होती कारण माझं बेसन संपलं होतं आणि डाळ भाजून त्याच्यामध्ये मी तांदूळ ॲड करून घेणार आहे. कारण आता हवामान थोडंसं ओलसर आहे त्यामुळे डाळ ही मऊ होते. त्यामुळे छानशी भाजून घेतल्यानंतर बेसन छान पडतं. तर ह्यातच मी तांदूळ ॲड करून गरम करून ते नंतर वाटण्यासाठी ठेवणार आहे. आणि आता इकडे ॲड करून ठेवलेला डाळ आणि तांदूळ थंड होईपर्यंत मला टेरेसवर जायचं आहे. खूप दिवस झाले मी टेरेसवर गेलेलेच नाही आहे. पाऊस लागतोय ना तेव्हापासून. कारण आमच्या टेरेसवर थोडंसं पाणी साचून राहतं त्यामुळे मी जायला बघत नाही. तर आपण बघूया वरती टेरेसवर जाऊन वरचा नजारा काय आहे. खुर्च्या वगैरे सगळे इकडेच पडलेले रे बाबा. आज पाऊस नाहीये, काही मस्त वातावरण झालंय. श्रुती, ए श्रुती,
किती खाली ओटणे झाले, कसलं छान वाटतंय ना वरती हिरवागार नजारा. पण कामं तटली आहेत, खाली जायला पाहिजे. काय मस्त वरती नजारा आहे ना. तर वरून आले खाली तर जानूकडे झाडलोट करत होती आणि डाळ ही दळायला द्यायची होती. तर तीच डाळ आता मी देते दळायला. पोरं नाही गेली तर मग मलाच जावं लागेल. आणि परत आले, दूध आणायला गेलेले, दूध असं आलेलं नाही आणि श्यामल पण घरात नाही. श्यामल गेले खाली कारखान्यावरती. भाजी भेटली बघा, 20 रुपयाला एक पेंडी मेथीची. खूप छोटी आहे पण फ्रेश आहे, टवटवीत आहे. तर म्हटलं आज भाजीच घेऊन. आणि आमच्या घरात काय एक भाजीची पेंडी पुरत नाही, त्यामुळे 2 मस्त आणल्यात. आणि रोज ताजी ताजी भेटते, त्यामुळे काय वेगळं काय एक्स्ट्रा चालायचं नाही, त्यामुळे एवढंच घेऊन आले. आता हे आपण नीट करूया. भाजी नीट करायला घेतच होते तोपर्यंत इकडे शालोई आली. शालोई म्हणजे अर्चनाताई ज्या आहेत, माझ्या व्हिडिओमध्ये मागच्या वेळेस बघितले होते, त्यांच्या सासूबाई. तर त्या जाणार होत्या पंढरपूरला आणि माझी चुलती त्यांच्यासोबत जाणार होती आणि चुलत दीर जाणार होते. तर त्यांचाच नंबर त्यांना हवा होता, त्या घेण्यासाठी त्या आल्या होत्या. तर अशा बराच वेळ माझ्याशी त्या गप्पा मारत बसल्या होत्या. त्या एवढ्या वयस्कर झालेल्या आहेत पण अजूनही ना शेतामध्ये सगळी कामं करतात त्या. तर इकडे त्यांच्याशी बोलत बोलत माझी भाजी सगळी नीट करून झाली होती आणि त्या तोपर्यंत मग गेल्या. त्यांना नंबर वगैरे दिला जो हवा होता तो, आणि मग भाजी बनवायला घेतली. भाजी अशी 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने ना धुवून घ्यावी लागते, कारण आता पावसाळा आहे आणि बारीक किडे वगैरे त्याच्यावरती असतात, जे आपल्या डोळ्यांना देखील दिसत नाहीत. त्यामुळे स्वच्छ आधी नीट केल्यानंतर नीट करताना देखील आपण झाडून घ्यायची आणि मग पाण्याने 2-3 वेळा स्वच्छ जोपर्यंत पाणी होत नाही आजपर्यंत ते धुवून घ्यायची. त्याच्यानंतर मग बारीक छान आपण चिरून त्याची मग भाजी बनवायला घेऊ शकतो. तर इकडे बघा मी भाजी चिरून घेते आहे. काय होतं आहे की चिरायला थोडंसं दमवते, कारण धुवून घेतली की. पण धुवूनच भाजी चिरायची, चिरून धुवायची नाही कधी, नाहीतर त्याच्यातले सगळेच मग सत्व निघून जातात. तर भाजीसाठी मी इकडे लसूण पण घेतलेला आहे, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, हिरवी मिरची पण घेतलेली आहे आणि जराशी वेगळ्या पद्धतीने करणार आहे. सहसा आपण लसूण घालूनच भाजीला फोडणी देत असतो, पण कांद्याने पण खरंच खूप छान लागते. माझ्या जे शेजारी बहिणी आहेत त्यांनी मला ही रेसिपी एकदा सांगितली होती, तेव्हापासून मी बनवते, तर खूप छान लागते. तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा, कांदा घालून खूप मस्त लागते. तर मी इकडे मिरची, कांदा आणि लसणाची फोडणी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये मला मुगाची डाळ घालायची आहे. तर शेंगदाण्याचं कूट माझ्याकडचं संपलं आहे, त्यामुळे मी आता डाळच घालणार आहे. तर डाळ घालूनसुद्धा खूपच सुंदर लागते भाजी. तर भाजी ज्यावेळेला आपण फोडणी टाकतो ना त्यावेळेला चांगलं मिक्स करून त्याच्यानंतर मीठ घालून ती झाकण लावून ठेवली ना की पाण्याची आवश्यकता लागत नाही आणि पाणी अजिबात घालायचं नाही मेथीच्या भाजीमध्ये. पाणी नाही वापरलं तर भाजी खरंच खूप छान होते. आणि ही इकडे आहे, ही आली आहे ती पूनम. तिला मी लाडाने अक्कू म्हणतो आणि तिला कॅमेऱ्यासमोर यायला खूप हे करत होती, ती नाही म्हणत होती कॅमेऱ्यासमोर यायला, तरी पण मी थोडंसं तिला त्याच्यामध्ये ॲड केलं होतं. तर तिच्याशी बोलत माझी भाजी ही डाळ वगैरे घालून झाली आणि छान दिसत होती बघा भाजी. आता मी त्याला झाकण लावून ठेवते, ती आतल्यात बारीक गॅसवरती चांगली शिजते. हे बघा आता माझी भाजी ही तयार झालेली आहे. अजिबात मी पाणी वापरलेलं नाही. ह्याच्यामध्ये जे भाजीला पाणी सुटतं मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्येच भाजी छान होते, छान शिजते आणि टेस्टलाही अजिबात, म्हणजे पाणी घातल्यामुळे टेस्ट बदलते तर ती अजिबात टेस्ट बदलत नाही. तर इकडे माझ्याकडे ना डीमार्टमधून आणलेलं पॅकेट मागच्या वेळेस मी एक केलं होतं आणि अजून एक उरलं होतं. तर जानू मला किती दिवस लागली होती, अगं ती एक्सपायर झाली आहे, डेट एक्सपायर होईल, 8 दिवसावर राहिली आहे. मला वाटलं की खरंच की काय सांगते की एक्सपायर होणार आहे, म्हणून मी पण काय केलं, तिचं मी डेट वगैरे नाही बघितली आणि लागलीच घेतलं की मग मळायला. म्हटलं आता वेळ पण आहे आपल्याकडे, जास्त काय नाही आता दगदगीचं, तर ठीक आहे आपण बनवून घेऊया. पीठ वगैरे ते पॅकेट फोडून झाल्यानंतर म्हटलं बघूया तरी काय काय आहे रेसिपी पाठीमागं. आपण करतोय तशीच आहे की वेगळं काय आहे म्हणून बघते, तर एक्सपायरी डेट कुठं, पुढच्या वर्षीची एक्सपायरी डेट आहे. हिला कुठे हिला खायला पाहिजे होते म्हणून हिनं मला फसवलं. तर चला आता म्हटलं तर मळून झाले, आता करण्याशिवाय पर्याय नाही. इकडे मग मी छानसे पीठ मळून सॉफ्ट असं करून ते झाकण लावून ठेवलं. 5 मिनटं फक्त झाकून ठेवायचं आणि मग गोळे बनवेपर्यंत पाक बनवायला ठेवलं. तर मी इकडे 2 तांबे पाणी आणि 1 किलो साखर घातली होती आणि पाक करण्यासाठी ठेवला होता.
तर छान अशा आम्ही दोघींनी जानवनेनी मी तिला खायचे म्हटलं तिनं मदत केली मला. तर गोळे बनवून घेतले आणि मग तळून घेतले. असे लालसर रंगावरती ना तळून घ्यायचे आणि बारीक गॅसवरतीच तळायचे. मोठ्या गॅसवरती तळू नका, नाहीतर आतून मग कच्चे राहतात. त्यामुळे बारीक गॅसवरती मंद असे लाल कलर येईपर्यंत सतत हलवत राहायचं, नाहीतर मग ते करपतात लगेच. आणि इकडे पाक बघा, जोपर्यंत हाताला चिकटपणा लागत नाही, एक्स्ट्रा जास्त चिकट नाही, थोडंसं चिकटपणा जोपर्यंत आपल्या हाताला जाणवत नाही ना, तोपर्यंत तसा तुम्ही पाक बनवा. थोडीशी जास्त उकळी काढली तरी चालेल. कमी गोड खात असाल तर साखर कमी टाका आणि जास्त गोड हवा असेल तर तुम्ही त्या अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता. इकडे बघा मी भाकरी बनवायला घेतलं, तोपर्यंत गुलाबजामुन ही माझे भिजून तयार झाले होते. अवघे मला वाटते 15 ते 20 मिनटं झाले होते. गुलाबजामुन झाल्यानंतर मी लगेच ना भाकरी करायला घेतल्या होत्या. भाकरी एक होईपर्यंत इकडे तर ते गुलाबजामुन निम्मे भिजले होते. आणि आरूला आमच्या ना जेवायला वाढायची किंवा स्वतः म्हणजे मी स्वतःहून त्याला वाढायलाच पाहिजे, तोपर्यंत तो जेवणाने असं काही प्रकार नाही आहे. स्वतः तो अगदी दुसरी तिसरीपासून स्वतः घेतो तो खायला. आणि इकडे पण बघा मी भाकरी करते म्हटलं, स्वतः त्यानं वाढून घेतलं सगळं आणि स्वतःच मग जेवायला गेला, तर कारण त्याला भूक लागली होती. तर बघा काय सांगावं काय शिकवावं लागत नाही, कारण त्याला किचनमधलं बरंच काही सगळं येतं. तर इकडे मग अशी डाळ वगैरे दळायची होती ना, ती शामल नाही म्हणून मी परत आले होते. तर आता मी माझं आवरलं इकडचं, अजून हे आले नव्हते, तोपर्यंत म्हटलं आपण डाळ दळून येऊया म्हणून मी इकडे आले बघा माहेरी. तर माहेरी अशी छोट्या भावाच्या लग्नात ना गिफ्टला आलेली आहे ही गिरण. तर आम्ही आता बाहेर देत नाही छोट्या छोट्या गोष्टी दळायला, ते इथंच आणते मी. तर शामल गिरणमध्ये काढून ना सगळं दळायला ठेवत होती. तर चला, तर मग आता व्हिडिओचा एंड इथंच करते. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. तर चला भेटू उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना गुड नाईट. चला तर मग उद्या भेटू, तोपर्यंत बाय.